रविवारी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात एकच धामधूम होती, कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. मी स्वतः रविवारी पुणे जिल्ह्यातच होतो. ही रणधुमाळी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे, ग्रामीण पातळीवरची. सोमवारी याचे निकाल लागले. 2359 ग्रामपंचायतींना नवे सरपंच मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना ज्यांना आपलं करिअर करायचं असतं त्यापैकी 80% लोक हे ग्रामपंचायतीपासूनच सुरुवात करतात. आता जे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले 10-12% राजपुत्र किंवा राजकन्या, भैया, दादा, वहिनीसाहेब, ताईसाहेब हे सोडले तर बाकीचे बिचारे सतरंजी उचलण्याच्या पुढच्या टप्प्यावर ग्रामपंचायत लढवतात. सर्वसाधारणपणे या निवडणुका पॅनेल बनवून लढवल्या जातात. राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. पण अमुक एक पक्षाचा बॅनर, तमुक पक्षाचा शिक्का त्या पॅनेलमधल्या लोकांवर असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीत कोणता पक्ष किती जागांवर जिंकला हे ठरवणं, ढोबळ मानणं शक्य नसलं तरी अंदाजपंचे आकडे सांगितले जातात. हे आकडे म्हणजे दावे असतात. तसेच दावे हे कालपासून भाजपा, शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांचा गट हे सगळेच करतायत. त्यात नेहमीप्रमाणे भाजपा हा राज्यातला नंबर 1 पक्ष आहे. खालोखाल अजितदादांचा गट आहे, तिसऱ्या स्थानी काँग्रेस आहे आणि नंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि उबाठा आहे. 2359 जागांपैकी कोणाला किती जागा हे आपण छातीठोकपणे सांगू शकत नसलो तरी प्रत्येक पक्षाच्या दाव्यानुसार एकूण जागांचा आकडा आहे तो टॅली होतो हे महत्त्वाचं. मी 10, तू 20, तो 25 असं करत 100 झाले. या निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा वगैरे मिळणार आहे का? हे निकाल नेमके काय सुचवू पाहत आहे यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्डिजी9. नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आज आपण महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर बोलतोय. या निकालांकडे पाहताना सगळ्यात पहिलं मला काय जाणवलं असेल तर ज्या सहानुभूतीबद्दल राज्यात खूप मोठा गाजावाजा सुरू आहे ती सहानुभूती कुठेतरी गायब झाली. शिवसेना फुटली आणि बाप चोरला, पक्ष चोरला असं रडगाणं गाणाऱ्या उद्धवजींच्या बाजूने जनतेत अमाप सहानुभूती असल्याचा दावा चाय बिस्कुट मीडियाकडून सतत मांडला जात होता. त्यानंतर वयोवृद्ध पुढाऱ्याला बाजार दाखवणाऱ्या अजितदादा नावाच्या पुतण्याविरोधात तर ग्रामीण भागातली मराठी जनता प्रचंड नाराज आहे असं सांगितलं जात होतं. पण हाच पुतण्या ग्रामपंचायतीत काकांना भारी पडलेला दिसतो. चक्क दुसऱ्या स्थानी पोचण्या इतपत जागा पटकावल्यात दादांनी. म्हणजे सहानुभूती, लोकांमधला गद्दारांप्रती असलेला रोष हा मावळलाय. विशेष म्हणजे अजित पवारांनी बारामतीतल्या ग्रामपंचायतींमध्ये जे यश संपादन केलंय त्यात शरद पवारांचं गाव काटेवाडी देखील आहे. बारामतीतल्या 26 पैकी 24 ग्रामपंचायती दादांनी जिंकलंय. हे चित्र सहानुभूतीच्या लाटेला कुठच्या कुठं फेकून देणार होतं असंच म्हणावं लागेल ना. आता त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या विजयाबद्दल बोलूयात आपण. त्यांनाही 273 जागा मिळाल्यात. हे यश तितकंसं मोठं नसलं तरी उबाटाच्या तुलनेत उजवं आहे. उद्धवजींच्या गटाला फक्त 140 जागा मिळाल्यात, यांना 273 म्हणजे जवळपास दुप्पट जागा आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या रडगाण्याचा प्रभाव ओसरलाय हेच यातून दिसून येते. शरद पवार आणि ठाकरे, पवार आणि ठाकरे या 2 मोठ्या नावांभोवती महाराष्ट्रातलं राजकारण केंद्रित होण्याचे दिवस आता संपलेत हे सुद्धा या निकालांमधून दिसून आलंय. पण या निकालांना किती सिरियसली घ्यायचं हे जाणकारांनीच ठरवायचं आहे. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांच्या महायुतीला बऱ्यापैकी जागा जिंकता आल्यात आणि हे यश ते साजरंही करतील. पण विधानसभेला किंवा लोकसभेला याच गावातले लोक पुन्हा असेच कौल देतील का हे सुद्धा समजून घ्यायला हवं. ग्रामपंचायतीतले मुद्दे वेगळे, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आणि लोकसभा, विधानसभा यांच्या पातळीवरचे मुद्दे हे वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या अनुषंगानं मतदार आपला लोकप्रतिनिधी ठरवतात, मतदान करतात. त्यामुळे हेच ट्रेंड कायम राहतील अशा भ्रमात यातला कोणताच पक्ष असणार नाही. पण ही एक लिटमस टेस्ट होती असं आपण धरून चालूयात. या टेस्टमध्ये अजितदादांना नक्कीच आपण पास झाल्याचा आनंद व्यक्त करायला हरकत नाही. त्यांनी आपली नवीन इनिंग झोकात सुरू झाल्याचा इशारा दिलाय. हा इशारा फक्त त्यांच्या काकांनाच नाहीये तर भाजपा आणि शिवसेनेलाही हा इशारा आहे आणि तो त्यांना गांभीर्यानं घ्यावा लागणार आहे. किती झालं तरी अजितदादांचं आडनाव पवार आहे हे विसरून चालणार नाही.
ते सशक्त होत आहेत ही आता महायुतीला सुखावणारी बाब असली तरी त्यांनी राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला डॅमेज करून हे यश मिळवलं आहे की त्यांनी शिवसेना, उभाटा, भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या लोकांना पराभूत केलं हे सुद्धा पाहायला हवं. बारामती किंवा पुणे जिल्ह्यातल्या इतर ग्रामपंचायतींमध्ये जिथे भाजपच्या हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांची पॅनल्स होती त्यांचं काय झालं हे सुद्धा पाहायला हवं. शिंदेंनी जिंकलेल्या जागा कुठल्या हे सुद्धा त्यांनीच अभ्यासून घ्यायला हवं. कारण बहुतांश जागी त्यांना उभाटा गटाने नव्हे तर दादांच्या लोकांनी हरवलेलं आहे. जिथे जिंकले तिथे शिंदेंचे आमदार स्ट्रॉंग आहेत हे सिद्ध झाले. उदाहरणार्थ शंभूराज देसाई. पण त्याच वेळेस सांगोल्यात शहाजीबापू पाटलांना करावी लागलेली प्रचंड मेहनत आणि साताऱ्यात भाजपच्या गोपीचंद पडळकरांच्या पॅनल्सला पराभवाचा धक्का बसलाय त्याचं काय. कोकणात नितेश राणेंनी एक हाती वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे भाजपने जे लोक बाहेरच्या पक्षातून निर्यात केले होते त्यांनी आपलं काम चोख केलेलं दिसतंय. भाजपला यातून फायदाच झालाय. पण राज्यात ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, 40 आमदार आहेत, ती एकनाथ शिंदेंची शिवसेना 4थ्या क्रमांकावर फेकली जाणं हे शिंदेंसाठी चांगलं लक्षण नाही. कालपासून या निकालांकडे एकाच अँगलने पाहिलं जाते. शरद पवारांचं ग्रामीण महाराष्ट्रावरचं वर्चस्व अजितदादांनी संपवलं. सुप्रिया सुळे यांच्यासाठी आता बारामती लोकसभा जिंकणं अवघड होऊन बसलं. दुसरीकडे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना फक्त 2 सरपंच निवडून आणता आले. 9 ठिकाणी भाजपच्या राम शिंदेंनी बाजी मारली. हा एकच अँगल जो फक्त पवार पॉवर संपवल्याचा आनंद साजरा करून मांडला जातोय त्यात एक मोठा धोका दडलाय आणि तो धोका म्हणजे अजितदादांची वाढणारी ताकद. अलीकडेच एका समारंभात अजितदादांच्या मातोश्रींनी एक इच्छा व्यक्त केली होती. दादाला एकदा राज्याचा मुख्यमंत्री बनलेला मला पाहायचंय. तसं पाहिलं तर या वक्तव्यानं कमालच केली असं म्हणावं लागेल. दादा मागच्या 15 दिवसांपासून आजारपणात ते डेंग्यू झाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या एकूणच धामधुमीपासून लांब राहिले. त्यांनी कुठलंही विधान केलं नाही. त्यामुळे गावखेड्यातल्या मराठ्यांनी दादांवर आरक्षणाच्या बाबतीत जी काही भूमिका दादांनी घेतली त्यावरून आकस ठेवला नाही. याउलट भाजपला हा मुद्दा थोडासा त्रासदायक ठरला असणार असा माझा अंदाज आहे. पण या मुद्द्याचं योग्य ते फुटेज शरद पवारांनी खाता आलेलं नाही हे सुद्धा स्पष्ट झालंय. कारण या सगळ्या आंदोलनामागे आपण म्हणतोय की शरद पवार आहेत. भाजपा असा तसा कसाही राज्यातला नंबर 1चा पक्ष बनून समोर येतोच आहे सालाबादप्रमाणे. पण एक हाती सत्ता लांबच राहणार असल्यानं जुळवाजुळवीच्या गणितात शिंदेंना किंवा अजितदादांना जवळ करणं भाजपला क्रमप्राप्त ठरणार आहे असं दिसतंय. एकंदर काय तर सत्ता कशी राबवायची, प्रशासनाला कसं कामाला लावायचं, सरकारी निधी कसा आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोच करायचा आणि त्या बदल्यात निवडणुका कशा जिंकायच्या हे कोळून प्यायलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुसंडी मारलेली. शरद पवार नावाचं पर्व संपत असताना अजित पर्व सुरू होण्याची ही नांदी म्हणता येईल. पण या घराणेशाहीच्या वादात किंवा दोन पवारांमधल्या लढ्यात भारतीय जनता पक्षाला म्हणावा तेवढा फायदा आपल्या पदरात पाडून घेता आलेला नाही. जागांच्या संख्येची टोटल मारली तर अजितदादा आणि शरद पवार यांचं एकत्रित बळ हे 590 जागांचं आहे. भाजपला 717 जागा मिळाल्या म्हणजे 127 जागांचा फरक आहे या दोन्ही पक्षांमध्ये, जो फारसा मोठा नाही हे लक्षात घ्या मित्रांनो. हा फरक कधी भरून काढता येऊ शकतो. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला निव्वळ स्वतःच्या जागाच नाही तर आपल्या मित्रपक्षाच्या शिवसेनेच्या जागाही कशा वाढतील हे पाहावं लागणार आहे. तीच काळजी एकनाथ शिंदेंनाही घ्यावी लागेल. कारण त्यांचा या निवडणुकीतला आकडा हा समाधानकारक जरी असला तरी तो आश्वासक नाही, मुळीच नाही. मुख्यमंत्र्यांचा पक्ष हा 4थ्या स्थानी हे पटण्यासारखंच नाही. तेव्हा त्यांनी आता तरी कल्पना विश्वातून बाहेर येत वास्तवाला सामोरं जायला हवं. तळागाळात एकनाथ शिंदेंची प्रतिमा पोहोचवण्यात त्यांचे 40 आमदार कमी पडतायत हे मान्य करायला हवं. त्यांच्या नव्यानं उभ्या राहत असलेल्या संघटनेची बांधणी विस्कळीत आहे हे स्पष्ट होत चाललंय ते त्यांनी मान्य करायला हवं. उभाटा गटाचं तळागाळातलं अस्तित्व हे एकनाथ शिंदेंना फारसं त्रासदायक ठरलेलं नाहीये हे आता या निकालांवरून दिसत असलं तरी शिंदेंच्या अहोरात्र खपण्याचा परिणाम, लोकांसाठी भान हरपून काम करण्याचा परिणाम, जो इम्पॅक्ट आहे तो सामान्य जनतेवर पडलेलाच नाही हे सुद्धा या निकालांवरून स्पष्ट झालं. याचा अर्थ एकनाथ शिंदे राबतायत, सगळ्या अडीअडचणींना सामोरे जात आहेत, राज्याला विकासाच्या मार्गावर नेत आहेत. पण त्याची फळं मात्र जनता अजित पवारांच्या पदरात टाकून मोकळी होते असं चित्र आहे. हे चित्र बदलायला हवं. शिवसेना भाजपा या नैसर्गिक युतीनं एकत्रितपणे राज्याचा विकास करायचा ठरवला असेल तर त्यात आगंतुकाला स्थान देणं घातक ठरतंय हे ओळखायला हवं. अजितदादांची वाढती ताकद ही भविष्यात शिंदेंच्या सेनेला आणि भाजपालाही त्रासदायक ठरू शकते.
हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकच स्पष्ट होईल, पण त्या निवडणुका कधी होतील हे अद्याप निश्चित नाही. पण लोकसभेला किंवा विधानसभेला या छोट्या छोट्या विजयांमधून अजितदादांची जी वाढलेली बार्गेनिंग पॉवर आहे ना, ती या महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते, हे विसरता कामा नये. अजितदादांच्या आईची इच्छा तर दादांना सीएम बनलेलं पाहण्याची आहे. उद्या दादा सेना भाजपला कात्रचा घाट दाखवून उरलेल्यांना सोबत घेऊन आपल्या मातोश्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सीएम बनण्या इतके सक्षम बनू शकतात, याचा आपल्याला अंदाज यायला हवा. वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या नावाखाली दशकोनदशकं हिंदुत्व जोपासणाऱ्या उद्धवजींनी सत्तेसाठी जे केलं ते दादा सहज करू शकतात. दादांना तसा कुठला धरबंध नाहीये, कुठलाच बंधन नसणार नाही. या निकालाने हुरळून गेलेल्या महायुतीतल्या सेना भाजपाने अंतर्मुख होऊन जरा या अँगलनेही विचार करायला हवा. सत्ता हातातून कधीही निसटू शकते, जाताना दिसते. वेळीच वाचवणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी खिळखिळी करायला पाडलेलं खिंडार आपल्याच अंगाशी येऊ नये म्हणजे मिळवलं. आता यावर आपले नेहमीचे कलाकार येतील कमेंट्स करायला. ते दिल्लीत बसलेत ना दोघे, ते महाशातीर आहेत, महाचतुर आहेत. ते एका हातानं काय करतात ते दुसऱ्या हातालाही कळू देत नाही. ते नक्कीच काहीतरी करतील. सूर्यवंशी, तुम्ही तुमची अक्कल नका पाजू. सगळंच जर ते दोघेच करणार असतील तर मग शिंदे फडणवीस काय शोभेला बसवलेत की काय? त्यांना राज्यात काय चाललंय हे कळतच नाही, असंच म्हणावं लागेल. मित्रांनो, हे प्रश्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, ज्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. मी हा मुद्दा मांडलाय, किती पटेल न पटेल सांगता येत नाही, पण यावर विचार व्हायला हवा. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आपले ते नेहमीचे कलाकार, यशस्वी कलाकार कमेंट्स करणारच आहेत दिल्लीत बसलेल्या दोघांबद्दल. पण इथे बसलेले दोघे जे आहेत ना, शिंदे आणि फडणवीस, त्यांचं काय नक्की व्यक्त व्हा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.